नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. घर, माणसं आणि नाती हे केवळ जीवनाचे अलंकार नाही, ते आयुष्याला दिशा देणारे आधारस्तंभ आहेत. पण आज हे आधारस्तंभ हादरले आहेत. भारतासारख्या संस्कृती प्रधान देशात कुटुंब व्यवस्था ही केवळ सामाजिक यंत्रणा नव्हे, ती आपल्यासाठी जिवंत असलेली श्रद्धा होती. कुटुंब म्हणजे प्रेम, माया, त्याग, समर्पण यांची ओळ. पण आज तीच ओळ सुखावणारी न राहता गुदमरवणारी ठरू लागलीये. घरातल्या प्रत्येक नात्यांमध्ये आज संशय, मत्सर, स्वार्थ आणि क्रौर्य मुळापर्यंत पोहोचले. जिथे एकेकाळी घराच्या उंबऱ्यावरून प्रेमाच्या लाटांचा अनुभव यायचा, तिथे आज दरवाजे बंद आहेत आणि यात राग, तिरस्कार, हिंसा मनसोक्त संचारत आहे. सर्वात भयंकर बाब म्हणजे ही हिंसा कोण करतंय, तर तेच रक्ताचे नाते, ज्यांच्यावर आपण जन्मापासून विश्वास ठेवतो. दिल्लीत घडलेल्या मुस्कान रस्तोगी प्रकरणात एक पत्नी आपल्या प्रियकरासाठी नवऱ्याचा निर्घृण खून करते. गुरुग्राम मध्ये संशयाच्या भरात एका पित्याने आपल्या टेनिसपटू मुलीवर गोळ्या झाडल्या. इंदूरमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. ही केवळ गुन्हेगारीची प्रकरणे नाहीत, ती आपल्या समाजाच्या आत्म्याची झालेली शांत हत्या आहे. आणि प्रत्येक वेळी एकच प्रश्न मनात ठाण मांडतो, आपल्या घरात अजून प्रेम आहे का, संवाद आहे का, समजूत आहे का, की उरला आहे केवळ अहंकार आणि स्वार्थ. या काळोख्या वास्तवात एक दीप अजूनही विझलेला नाही, तो म्हणजे माणुसकीच्या नात्यांचा प्रकाश. जी नाती जन्माने मिळत नाहीत, पण माणुसकीने, विश्वासाने, समजुतीने आणि संवादाने तयार होतात. ही नाती रक्ताची नसतात, पण ती हृदयातून उमललेली असतात. राजू नावाचा गल्लीत गाणारा साधा गायक, ज्याच्याकडे कोणतीही प्रसिद्धी नव्हती, व्यासपीठ नव्हते, पण आवाज होता आणि आत्मा होता. टाइल्सच्या तुकड्यांवर ताल घेऊन गाणं म्हणत असताना त्याचा एक मित्र राजन त्याचे कौतुक करतो, व्हिडिओ शूट करतो आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो. बघता बघता साऱ्या देशभर तो गाजतो. सोनू निगम सारखा दिग्गज गायक त्याच्या आवाजाला दाद देतो. एक सामान्य गायक एका मित्राच्या विश्वासामुळे आज टी सिरीज सारख्या मोठ्या संस्थेत गाणारा ठरतो. रक्ताचे नाते नव्हते, पण खरं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं होतं, ज्यातून आयुष्यच बदलून गेलं. असंच माणुसकीचं नातं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. बिहार मधील मंटू कुमार यादव, ज्यांनी आपल्या बहिणीला वेळेवर रक्त न मिळाल्याने गमावले, पण त्यांनी स्वतःच्या दुःखाला संधी बनवत हजारो रुग्णांसाठी मोफत रक्तदान चळवळ उभी केली. गुजरातचे IPS अधिकारी सुगम नाला, जे बहिष्कृत आदिवासी समाजाशी सातत्याने संवाद साधून त्यांना पुन्हा समाजात सामावून घेतात. पश्चिम बंगालचे करीमुल हकी, जे दुचाकीवर रुग्णवाहिका चालवत हजारो रुग्णांचे प्राण वाचवतात. लखनौच्या वर्षा वर्मा, ज्या कोरोना काळात बेवारस मृतदेहांवर सन्मानाने अंतिम संस्कार करतात. ही सारी माणसं ना नातेवाईक आहेत, ना हितचिंतक, पण त्यांनी दाखवलेली माणुसकी हीच खरी नाती आहेत. रोजच्या आयुष्यातही आपल्याला अशा माणसांची आठवण येते. यात शेजारी, मित्र, सहकारी, अनोळखी व्यक्ती, जे संकटात पाठीशी उभे राहतात, ज्यांनी संकटात खांदा दिलाय, ज्यांनी काहीही न मागता फक्त एक हात पुढे केलाय. जन्मतः मिळालेल्या नात्यांपेक्षा या कमावलेल्या नात्यांनीच आपल्याला आयुष्याला भिडण्याची ताकद दिली आहे. रक्ताचे नाते जेव्हा स्वार्थाने डागाळते, तेव्हा ते नरक बनते, पण माणुसकीचे नाते रक्ताशिवायही स्वर्गासारखं पवित्र ठरू शकते. आता प्रश्न आहे, आपण नात्यांकडे कसं पाहतो? केवळ जन्माने मिळालेल्या ओळखींमध्ये अडकतो का, की समजुतीने, विश्वासाने, आपुलकीने या नात्यांना जगवतो? आजकाल आपल्याला विचार करायला भाग पाडतो तो हा प्रश्न, आपले घर खरंच प्रेमाचे आहे का? तिथे संवाद आहे का, समजूत आहे का, की केवळ निर्जीव भिंती आणि तुटलेली माणसं आहेत? कारण शेवटी नाते हे रक्ताचे असो वा नसो, ते माणुसकीचे असायला हवे. तेच नाते संकटात पुढे सरसावते, तेच नाते अपेक्षा न करता साथ देतात, तेच नाते जखमा न विसरता फुंकर घालणारं ठरतं. आज समाजाला, देशाला आणि माणसाला जर काही पुन्हा सावरायचे असेल, तर ते अशा माणुसकीच्या नात्यांच्या आधारे शक्य आहे. आपण सारे जगात एकटे वाटतो, तुटतो, हरवतो, तेव्हा एखादा परका माणूस येतो, आधार देतो, शब्दही न बोलता साथ देतो,
त्या क्षणी समजते की नात्यांची व्याख्या रक्तावर नाही, माणुसकीवर उभी असते. जिथे माणुसकीचे नाते उभं राहते तिथे नात्यांचे खरे अर्थ सापडतात. संकटात जो सोबत उभा राहतो तोच खरा आपला. माणूस म्हणून जपायचे असेल तर अशा नात्यांचा आदर, त्यांचे जतन आणि संवर्धन हाच आपला धर्म आहे. म्हणूनच नाती टिकवण्यासाठी रक्त पुरेसं नसतं, त्यामागे हवं असतं हृदय, समजूत आणि निस्वार्थ प्रेम. आणि हेच खरं नातं जे संकटात उभं राहतं, आधार देतं आणि आपल्याला पुन्हा माणूस करून सोडतं.